नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन आता मैनावतीचा हात वरती करतो आणि म्हणतो, बघा, यांचा तर ऍक्सिडेंट झाला होता ना. आपण यांना साधं कुठे खरचटले सुद्धा नाहीये. मैनावती आणि सदाशिव दोघेही आता अगदीच मान खाली घालून उभे असतात. अश्विन पुढे म्हणतो, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा एखाद्या पेशंटचा हात फ्रॅक्चर होतो ना, तेव्हा त्याला ते पेन सहन करणं अगदीच इम्पॉसिबल असतं. आणि मी तर तुमचा हात एकदम फिरवला तरी तुम्ही नॉर्मल आहात. घरातले सगळेच आता आश्चर्याने पाहत असतात. पण तरी सुद्धा सदाशिव काही हार मानत नाही. लगेच म्हणतो, नॉर्मल कुठे, दुखतंय तिला. लगेच मैनावती रडायला सुरुवात करते आणि म्हणते, हा दुखतंय, मला दुखतंय. मला तर दुखतंय सुद्धा आणि हाताचे तुकडे होतील की काय असं पण वाटतंय. मग आता प्रिया लगेचच म्हणते, हो का, काकू खूप दुखतंय का? नाही, पण ज्यांनी तुमच्या हातावर उपचार केले त्या डॉक्टरांना तर असं वाटत नव्हतं. सदाशिव लगेच विचारायला लागतो, कोण डॉक्टर? प्रिया आता चिडूनच म्हणते, काका, माझा नवरा ना डॉक्टर आहे, खूप हॉस्पिटल सोबत कनेक्टेड आहे. त्यामुळे तुमची जी काही नाटकं आहेत ना ती त्याच्यापर्यंत पोहोचतील हे तुम्हाला कळायला हवं होतं. आता मात्र अर्जुन, सायली, प्रताप, कल्पना, अस्मिता कोणालाच काही कळत नसतं. अर्जुन आता डायरेक्टच अश्विनला विचारतो, कसलं नाटक? अश्विन, नक्की हे काय चाललंय? मग अश्विन काही बोलणार त्याआधी सदाशिव म्हणायला लागतो, नाही नाही, काही नाही जावई बापू, काही नाही, कसलंही नाटक नाही. अश्विन आता त्यांना थांबवतो आणि म्हणतो, एक मिनिट, दादाने मला प्रश्न विचारला ना, मग मलाच उत्तर देऊ द्या. असं म्हणून आता अश्विन खिशातून फोन बाहेर काढतो आणि मग अश्विन ज्यांनी मैनावतीच्या हाताला प्लास्टर केलेलं असतं त्या डॉक्टर केदारना फोन करतो आणि म्हणतो, डॉक्टर केदार, आत्ता माझा फोन स्पीकरवर आहे आणि माझे सगळे फॅमिली मेंबर्स तुमचा आवाज ऐकतायत. सो तुम्ही मला मगाशी जे काही सांगितलं ते परत एकदा सांगाल का? आता मात्र सदाशिव चांगलाच अडकतो. आता तिकडून तो डॉक्टर केदार म्हणतो, सर सॉरी सर, मला खरंच वाटलं होतं ही सगळी मस्करी चालली. माझ्या इंटर्नशिपवर या सगळ्याचा परिणाम नाही ना होणार सर, सॉरी सर. त्यावर आता अश्विन त्या डॉक्टरला म्हणतो, ते आपण सगळं नंतर बोलूया, आत्ता जे काही घडलं ना ते आपण बोलूया का प्लीज? मग आता तो डॉक्टर पोपटासारखा बोलायला लागतो. तो म्हणतो, सदाशिव लोखंडे आणि त्यांची वाईफ माझ्याकडे आले आणि ते म्हणाले, आमच्या बायकोच्या हाताला प्लास्टर करून हवे, पण त्यांना काहीच झालं नव्हतं. आता मात्र प्रियाला खूपच आनंद झालेला असतो, तर बाकीच्यांना चांगला शॉक बसलेला असतो. आता तो डॉक्टर केदार म्हणतो, मी त्यांना सांगितलं फ्रॅक्चर नसेल तर तुम्हाला प्लास्टर नाही करता येणार, तर ते मला म्हणाले की हा एका मित्रावरचा प्रँक आहे आणि मग मला पैसे ऑफर केले, म्हणून मी त्यांना खोटं प्लास्टर करून दिलं. आता मात्र अर्जुन आणि सायली दोघांनाही प्रचंड राग आलेला असतो. अर्जुन तर रागाने लाल बुंद झालेला असतो. आता अश्विन डॉक्टर केदारला म्हणतो, थँक्यू डॉक्टर केदार. आता फोन ठेवल्यावर लगेच सदाशिव नाटकं सुरू करतो आणि रडतच म्हणतो, अहो जावई बापू, हे असं कोणीतरी काहीतरी बोलतंय, या ह्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा का? आता अश्विन चिडतो आणि म्हणतो, एक मिनिट, हे सगळं ऐकीव नाहीये, कारण मी स्वतः तुम्हाला डॉक्टर केदार यांच्याशी पैशावरून वाद घालताना बघितलंय, समजलं? प्रियाला फार आनंद झालेला असतो. आता सायली लगेचच सदाशिव आणि मैनावतीला विचारते, अगं आई, तुम्ही असं का केलं? बाबा, तुम्ही तरी सांगा की असं का केलं तुम्ही? त्यावरती लगेचच अर्जुन म्हणतो, हे बघा, जे काही कारण असेल ना ते आता तरी खरं सांगा. पुन्हा एकदा मैनावती आता ड्रामा सुरू करते आणि रडतच म्हणते, सायली, काय सांगू तुला आमच्या कर्माची कहाणी ग. आम्हाला पैशाची गरज होती आणि म्हणून आम्ही सगळं हे केलं. तेव्हा आता सदाशिव पण लगेचच रडत रडत म्हणतो, तरी मी हिला बोलत होतो, खोटेपणा नको करूया, पण आमचा नाईलाज झाला हो जावई बापू. तो रडतच म्हणतो, माझ्या सोनालीच्या कर्जापायी. आता कल्पना आश्चर्याने विचारते, सोनाली? सदाशिव म्हणतो, अहो सायलीची 2 नंबरची बहीण. माझ्या बाकी पोरींच्या नशिबात लग्नाचं सुखच नाही हो. आमच्या सोनालीने घरासाठी कर्ज घेतलं होतं. आम्ही त्यासाठीच तिच्या पेपरवरती सह्या केल्या, पण आता सोनाली ते कर्ज फेडू नाही शकली आणि त्या पैशासाठीच तो गुंडा आम्हाला धमक्या देत होता. लगेच सदाशिवच्या सुरात सूर मिसळत मैनावती म्हणते, त्या दिवशी तर दुकानात आले होते आणि आम्हाला म्हणाले, तुमचं हे दुकान आहे ना, आम्ही जाळून टाकू. आणि पुन्हा रडतच म्हणते, काय करायचं आम्ही अशा वेळेला, कुठून उभे करायचे पैसे, तुम्हीच सांगा बरं आम्हाला. सायलीला लगेच या दोघांचं पटतं, तिला वाईट वाटायला लागतं. आता प्रताप काळजीनेच म्हणतो, अहो पण हे सगळं तुम्ही आमच्यासोबत बोलायचं ना, काहीतरी सोय केली असती. आता सदाशिव लगेचच म्हणतो, नाही नाही, तुमच्याकडून पैसे, असला भयंकर विचार आमच्या मनात पण यायचा नाही. आणि मैनावतीला म्हणतो, काय ग? आता मैनावती म्हणते, तुम्ही सगळे एवढं प्रेमाने आणि आपुलकीने आमचं सगळं करताय, मग आम्ही कुठल्या तोंडाने तुमच्याकडे पैसे मागायचे आणि म्हणायचं की आम्हाला पैसे द्या म्हणून? त्यापेक्षा आम्ही जमिनीतच गाडलो गेलो तरी चालेल, पण जावया पुढे हात पसरायला नको. आणि म्हणूनच आम्ही असं म्हणून आता दोघेही रडायला लागतात. आता मात्र अर्जुन आणि सायली सगळ्यांनाच हे खरं वाटतं. सगळ्यांनाच खूप वाईट वाटायला लागतं. प्रियाने बरोबर ओळखलेलं असतं की हा सगळा ड्रामा चालू आहे. अस्मिताला पण वाईट वाटतं. अस्मिता लगेचच म्हणते, थेट पैसे मागायचे नाहीत म्हणून तुम्ही ऍक्सिडेंटचं कारण वापरलं आणि अर्जुनने जे हातासाठी पैसे दिले ते तुम्ही कर्ज फेडायला वापरलेत. सदाशिव अगदीच गयावया करत म्हणतो, खरं सांगतो, आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हता हो. सायली मात्र आता चिडते आणि म्हणते, बाबा, तुमचा मार्ग योग्य नव्हता, काय गरज होती तुम्हाला असं करायची? कल्पना आता लगेचच तिला शांत करत म्हणते, सायली,
आणि मैनावतीला आणि सदाशिवला म्हणते, हे बघा जे झालं ते झालं, पण तुम्ही आता आता पुढे कल्पना काही बोलणार त्याआधीच प्रिया लगेच म्हणते, एक मिनिट आई, झालं ते झालं. माझ्याकडनं जर छोटीशी चूक झाली तर मला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली जाते. मग हिच्या आईने तर खोटा ऍक्सिडेंट तयार केला, खोटं प्लास्टर केलं, त्यासाठी तुमच्याकडून पैसे उकळले, इतक्या थापा मारल्या, तरी सुद्धा झालं ते झालं. आता लगेचच अर्जुन तिला म्हणतो, तन्वी तुला मध्ये पडायची काहीच गरज नाही. लगेच अश्विन प्रत्युत्तर करतो, अशी कशी गरज नाही? अशी कशी गरज नाही? माझी बायको तर बोलणार. तुम्ही सगळे सुभेदार स्वतःला खूप न्यायी समजता ना, मग आता करा न्याय. तन्वी एक खोटं बोलली म्हणून तुम्ही लगेच तिला घराच्या बाहेर काढलं. मग आता या दोघांच्या गुन्ह्यासाठी तुम्ही त्यांना काय शिक्षा देणार आहात बोला. तेव्हा मग आता प्रताप म्हणतो, अश्विन तू कुठलाही संबंध कुठेही जोडू नकोस हा. प्रिया लगेच प्रत्युत्तर करत म्हणते, बाबा तू चुकीचं बोलत नाहीये. या उपऱ्या माणसांना सुद्धा तीच शिक्षा व्हायला हवी जी या घरातल्या सोनेला झाली होती. माझा हात धरून मला फरफटत बाहेर काढलं होतं ना, मग आता ही मैनावती आणि तिच्या या नवऱ्याला मी हात धरून फरफटत बाहेर काढणार. तेव्हा आता सायली प्रियाला म्हणते, अगं प्रिया तू काय बोलतेयस? अर्जुन भडकतो आणि म्हणतो, अश्विन तुझ्या बायकोला सांग, ते सायलीचे आई वडील आहेत आणि त्यांच्याविषयी असं बोलायचं नाही. प्रिया आता चांगलीच चवताळते आणि म्हणते, मी कुणाचंही ऐकणार नाहीये. आणि पटकन मैनावतीचा हात धरते आणि तिला खेचतच घराच्या बाहेर नेत म्हणते, फ्रॉड माणसांची नाटकं सुरू आहेत, पैशासाठी सगळं चाललंय ना हे. आता घरातले सगळेच तिच्या मागे मागे पळत असतात आणि तिला थांब थांब म्हणून विनवणी करत असतात. पण प्रिया मात्र काहीच ऐकत नसते. ती सरळ मैनावतीला खेचत खेचत दरवाजापर्यंत घेऊन येते आणि ओरडूनच म्हणते, जशी मुलगी तसेच आई बाप, चालते व्हा, असं म्हणून डायरेक्ट मैनावतीला घराच्या बाहेर ढकलून देते. आता मैनावती एकदमच तोंडावर पडते. सदाशिव सुद्धा तिच्या मागोमाग घराच्या बाहेर येतो. प्रिया पुन्हा दोघांना धमकी देत म्हणते आणि पुन्हा परत मागे वळून सुद्धा बघायचं नाही. आता प्रिया वळून घरात जाणार तितक्यातच समोर पूर्णाजी येतात. मैनावती आणि सदाशिव दोघेही आता रडत असतात. पूर्णाजी येऊन मैनावतीच्या समोर उभ्या राहतात आणि अत्यंत मायेने अलगद तिला हाताला धरून उभं करतात. अखेर खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णाजींची एंट्री झालेली आहे. पूर्णाजी आता चालतच अशा येऊन प्रियाच्या मागे उभी राहतात. प्रिया मात्र पाठमोरी असते. पूर्णाजी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला वळवतात. आता पूर्णाजींना समोर बघून प्रिया चांगलीच घाबरते आणि पूर्णाजी एक सणसणीत सणकन प्रियाच्या कानाखाली ठेवून देतात. पूर्णाजीला आलेलं पाहून आता घरातले सगळेच खूप खुश होतात. तर प्रियाची मात्र चांगलीच बोलती बंद होते. आणि मग पूर्णाजी अगदीच ओरडून प्रियाला म्हणतात, हे सुभेदारांचं घर आहे, इथे मोठ्यांचे पाय धरले जातात, ओढले जात नाहीत. आणि पुन्हा जर अशी वागलीस तर मी आणि माझ्या दोन्ही सुना मिळून तुला घराबाहेर काढू. असं म्हणून ते आता कल्पना आणि सायली दोघींचेही हात पकडून तिघी आता दारात उभे असतात. पूर्णाजी पुढे प्रियाला म्हणतात, आणि आम्ही मागे वळूनही पाहणार नाही. मग लगेचच सायली पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी हिने माझ्या आई वडिलांना. ती पुढे काही बोलणार त्याआधी पूर्णाजी म्हणतात, मी सगळं पाहिलंय सायली, पण ही पूर्णाजी जिवंत असेपर्यंत तुझ्या आई वडिलांचा अपमान इथे होऊ शकत नाही. मैनावती आणि सदाशिव दोघांनाही बिलकुल लाज वाटत नसते. दोघांनाही हसायला येत असतं. आता पूर्णाजी मैनावती आणि सदाशिवला म्हणतात, तुम्ही दोघंही घरात या. आणि पूर्णाजी रागाने सगळ्यांना म्हणतात, चला सगळे घरात. आता मात्र प्रिया संतापाने तिथेच उभी राहते. मग अश्विनच बाहेर येतो आणि तिला शांत करत तिला घरात घेऊन जातो. घरात आल्यावर लगेचच प्रिया पुन्हा म्हणायला लागते, पूर्णाजी अगं तुला माहित नाही काय झालंय. पूर्णाजी प्रियाला थांबवतात आणि म्हणतात, तन्वी मला तर तुझ्याकडनं आता कसलीच अपेक्षा नाहीये, पण तरीही प्रत्येक वेळेला तू एक एक करून खालची पातळी कशी काय गाठू शकतेस? तुला काय वाटलं मी घरात नाही म्हणून तू मन मानेल तशी वागशील? पूर्णाजी प्रियावर चिडूनच म्हणतात, तू मोठ्यांचा मान ठेवत नाहीस हे मी फार आधीच बघितलं होतं, पण आज सायलीच्या आई बाबांना धक्के मारून बाहेर काढावी इतकी मजल गेली तुझी. त्यावर आता प्रताप सुद्धा पूर्णाजीला म्हणतो, तू अगदी वेळेत आलीस पूर्णाई. अगं या तन्वीचं वागणं हाताबाहेर होत चाललंय, ती कुणालाच जुमानत नाही. त्यावर पूर्णाजी म्हणतात, ती तिच्या जन्मदात्या आई वडिलांना जुमानत नाही तर तुमची काय कथा? माझा तर यावरून विश्वासच उडालाय तन्वी की तू माझ्या प्रतिमाची मुलगी आहेस. पूर्णाजीनेच असं म्हटल्यावर आता तन्वीला चांगला शॉक बसतो. पूर्णाजी पुढे तन्वीला म्हणते, अगं प्रतिमा आणि रविराजचा एकही गुण तुझ्यात आलेला नाहीये. आता मात्र तन्वी लगेचच एक्सप्लेन करायला जाते आणि म्हणते, पूर्णाजी अगं. त्यावरती पूर्णाजी तिच्यावरती जोरात खेक असते आणि म्हणते, एकही अक्षर बोलू नकोस. आता मला लाज वाटते की मी तुला नात मानलं ना, आम्ही तुझ्यावर संस्कार करू शकलो न मधुभाऊ. पूर्णाजी आता प्रियाला चांगल्या सुनावतात. तिला म्हणतात, तुला ना नात्याचा मान राखता येतो ना, तुला मोठ्यांची किंमत करता येते. रविराज आणि प्रतिमाच्या रक्ताला लाज आणलीस तू. सुभेदार आणि किल्लेदारांच्या नावाला कलंक आहेस तू. तुझं सुदैव आणि आमचं दुर्दैव म्हणून आमचा नातू तुझ्यावर वेड्यासारखा प्रेम करतो.
आणि या आंधळ्या प्रेमामुळेच तू या घरामध्ये आज नाचून म्हणून मिरवतेस. आमच्याच घरात आमच्याच पाहुण्यांचा अपमान करून आमच्या संयमाची परीक्षा पाहू नकोस तन्वी. पूर्णाजीने आल्या आल्या चांगलंच प्रियाला फैलावर घेतलेलं असतं. त्या म्हणतात यापुढे प्रत्येक शब्द बोलताना ना विचार कर की कल्पना आणि सायली तुझ्या जागी असत्या तर त्या कशा बोलल्या असत्या. प्रत्येक कृती करताना विचार कर की कल्पना आणि सायली या दोघींनी हे कसं केलं असतं. कारण तरच तुझी या घरात डाळ शिजेल. नाहीतर तो दिवस दूर नाही की मी आणि माझ्या सुना तुला हात धरून घराच्या बाहेर काढू. पूर्णाजी पुढे तन्वीला म्हणतात आणि आम्ही मागे वळूनही पाहणार नाही आणि त्या दिवशी आम्ही अश्विनचा सुद्धा विचार करणार नाही. अश्विन सुद्धा आता पूर्णाजीच्या समोर काहीच बोलू शकत नाही. आता प्रिया पुन्हा सुरू होते. म्हणजे शेवटी सायलीच आदर्श. तिचे आई वडील खोटं बोलतात, तुमच्याकडून पैसे उकळतात. तिच्या वागण्यातून आता मी धडे घ्यायचेत. मग आता लगेचच अश्विन म्हणतो, आता तू तरी अशी वागू नकोस आजी प्लीज. अगं जे खोटेपणा करतात त्यांच्याकडनं आता तन्वीने धडे घ्यायचेत का? तू परत त्यांना घरात का घेतलंस? पूर्णाजी मात्र अश्विनला काहीच उत्तर देत नाहीत. त्या फक्त त्याच्याकडे पाहतात. आता घरातले सगळेच तन्वीच्या या वागण्याने वैतागलेले असतात. तरी आता प्रिया पुढे म्हणते, जाऊ दे अश्विन, या घरात आपल्याला कधी न्याय मिळेल असं वाटत नाही. आता पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात, न्याय अन्यायाच्या गोष्टी तुझ्या तोंडी शोभत नाहीत तन्वी. तुझे पाय कोणत्या चिखलात रुतलेत ना ते आधी तू बघ. जी मुलगी कोर्टात सतत 2 वर्ष खोटं बोलते, स्वतःच्याच मानसपित्याला न केलेल्या खुनाच्या गुन्ह्यात अडकवते, शिखरेसारख्या गुन्हेगाराला साथ देते, स्वतःच्याच नंदेच्या बाळाच्या जीवावर उठते. आता एक एक करून पूर्णाजी प्रियाच्या पापांचा पाडाच वाचायला सुरुवात करतात. त्या पुढे प्रियाला म्हणतात, सायलीचं नाक कापण्यासाठी घरातला दागिना चोरते, स्वतःच्या आईला मुद्दामून चुकीची औषधं देते, आगीला घाबरणाऱ्या आपल्याच आईच्या समोर स्वतःला मुद्दामून आग पेटवण्याच्या धमक्या देऊन घरामध्ये प्रवेश मिळवते. अशा मुलीने या अन्नपूर्णा सुभेदारला न्याय शिकवू नये. आता मात्र अश्विन आणि प्रियाची चांगलीच बोलती पूर्णाजींनी बंद केलेली असते. दोघही एकदम मान खाली घालून चुपचाप पूर्णाजीचं बोलणं ऐकत असतात. पूर्णाजी काही इतक्यात थांबत नाही. त्या म्हणतात, आता एक काम कर, स्वतःच्या खोलीत जा आणि शांतपणे विचार कर की तुझं वागणं कुठे चुकतंय. आणि एकदम धमकीच्या सुरात म्हणतात, आणि यापुढे या घरात वागताना ना, वावरताना ना नजर खाली ठेवायची, कारण यापुढे या घरात आता मी आलेली आहे. पूर्णाजींनी प्रियाची आता चांगली जिरवलेली असते. घरातले सगळेच आता प्रियाकडे एकदम एकटक पाहत असतात. प्रिया काहीच बोलू शकत नसते. अश्विन सुद्धा चुप्प होतो. आता पूर्णाजी तिला चांगल्याच सुनवत म्हणतात, चल रूम मध्ये जा. प्रिया तन तन करत सरळ तिथून निघून जाते. अश्विन सुद्धा शेपट्यासारखा लगेच प्रियाच्या मागे मागे रूम मध्ये निघून जातो. सदाशिव आणि मैनावतीला मात्र आता फारच आनंद होत असतो. तर आता प्रताप, अस्मिता, कल्पना, सायली, अर्जुन सगळेच आता अन्नपूर्णा आजींनी चांगलीच प्रियाची बोलती बंद केलेली असते ना म्हणून समाधान वाटत असतं. तर आता इकडे ही तन्वी चिडचिड करत रूम मध्ये येते. आता तिच्या डोळ्यामध्ये वेगळ्याच प्रकारची खुन्नस असते. ती एकदम शांतपणे विचार करत बेडवरती बसलेली असते. आणि अश्विन सुद्धा संतापाने सैरभैर झालेला असतो. त्याला सुद्धा काय करावं काही सुचत नसतं. तो नुसताच रूम मध्ये येरझाऱ्या घालत असतो. आता ही तन्वी एकटक विचार करत तिला झालेला प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत असतो. पूर्णाजींनी आल्या आल्या कशी सणसणीत तिच्या थोबाडीत मारलेली असते. आणि पूर्णाजी तिला म्हणतात, हे सुभेदारांचं घर आहे, इथे मोठ्यांचे पाय धरले जातात, ओढले जात नाहीत. पुन्हा अशी वागलीस तर मी आणि माझ्या सुना मिळून तुला घराबाहेर काढू. आणि हे सारखं सारखं आठवून प्रियाचं आता चांगलंच रक्त उसळत असतं. ती अगदीच दात ओठ खात असते. अश्विन आता तिची समजूत काढत म्हणतो, तन्वी तू आज जे काही केलंस ना ते योग्यच होतं. तो म्हणतो, त्या सायलीच्या आई बाबांची ना लायकीच नाही आपल्या घरामध्ये राहण्याची. तरी सुद्धा प्रिया दात ओठ खात म्हणते, पण उपयोग काय झाला? शेवटी ती सायलीच जिंकली. लगेच अश्विन प्रियाला शांत करत म्हणतो, ते ऐन वेळेला पूर्णाजी आली ना म्हणून. आणि मग संताप संताप करत म्हणतो, तिने तर आपल्यालाच आपली किंमत दाखवून दिली. आणि खरंच जे उपरेत ते मात्र मानाने राहतात घरात. आणि चिडचिड करत पुढे म्हणतो, आणि आपण मात्र थोबाडीत मारल्यासारखे बसून होत रूम मध्ये. आता मात्र प्रिया चिडते आणि जोरातच म्हणते, मी खरोखर थोबाडीत खाल्ली अश्विन. त्यावरती अश्विन लगेचच तिला म्हणतो, आय एम सॉरी तन्वी, खरंच सॉरी. मी हे सगळं नाही थांबवू शकलो. आणि अगदीच काळजीने तन्वीला विचारतो, तुला लागलं का तन्वी? त्यावरती प्रिया लगेचच त्याला म्हणते, अशा वेळेला ना गालापेक्षा जास्त मनावर वळ उमटतात. पण आता मला सवय झाली ना या सगळ्याची. मनातून मात्र तिला खूपच संताप आलेला असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सुभेदारांच्या घरात सगळेच आता हॉलमध्ये बसलेले असतात. सायली सगळ्यांना म्हणते, तुम्ही सगळे बाहेर जा, मी आई बाबांना घेऊन येते, ते गेस्ट रूम मध्ये आहेत ना. तर आता गेस्ट रूम मध्ये मैनावती आणि सदाशिव यांचं पुढचं प्लॅनिंग सुरू असतं. सदाशिव आता मैनावतीला म्हणतो,
आपण या घरात फार काळ टिकू असं मला काही वाटत नाही. त्यावर लगेचच मैनावती म्हणते, आता आपण लवकरात लवकर मोठा डल्ला मारायलाच हवा. त्यावर लगेचच सदाशिव म्हणतो, आता आपल्याला नक्कीच मोठा डल्ला मारायचा आहे. आणि या दोघांचं हे बोलणं चालू असतं तितक्यातच सायली दरवाजा उघडते. अचानक सायलीच्या येण्याने दोघ जण चांगलेच गांगरून जातात. दोघही वळून सायलीकडे पाहतात. तर इकडे प्रियाने अजूनही हार मानलेली नसते. ती अश्विनला म्हणते, एक संधी गेली म्हणून काय झालं अश्विन? प्रिया अगदीच दातोट खात म्हणते, मी त्या खोटारड्या माणसांना आपलं घर बाटवून देणार नाहीये. आता मी असं काहीतरी करेन ना की ते सायलीचे खोटारडे आई बाप या घरातून स्वतःहूनच निघून जातील. तर आता अश्विन प्रियाच्या या बोलण्याकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पूर्णाजींची झालेली नवीन एंट्री तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.